एकंदरीत सविस्तर भूमिका तुमच्या समोर मांडलेली आहे। आपलं शिक्षण धोक्यात आहे, आपल्या नोकऱ्या धोक्यात आहेत, आपल्या शाळा धोक्यात आहे। हे जर आपल्याला वाचवलं नाही तर आपली पिढी तर धोक्यात आहे, परंतु आपली पिढी आपल्याला भविष्यात विचारल्याशिवाय राहणार नाही। ज्यावेळेस तुमच्या नोकऱ्या खाल्ल्या, ज्यावेळेस तुमची शाळा खाल्ली, जेव्हा तुमचं शिक्षण खाल्लं, त्यावेळेस तुम्ही काय केलं, तर आपण त्यावेळेस त्यांना उत्तर द्यायला आपण नक्कीच तिला देऊ शकतो की आम्ही त्यावेळेस संघर्ष केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संदेश दिलेला, तुम्हाला माहिती आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आपण शिक्षण घेतोय, आज आपण संघटित झालोय आणि आपण संघर्ष करतोय। हा संघर्ष आपल्या बापाचे संघर्ष वाचवण्यासाठी, हा संघर्ष आपल्या बापाच्या शेतीमाची मेहनत केली, ती मेहनत वाचवण्यासाठी। आज जर आपण एकजूट झालो नाही तर आहे भवितव्य, आपलं भविष्य धोक्यात आहे। या शिंदे सरकारने जे काही निर्णय आहेत, शिक्षणाचं खाजगीकरण असेल, नोकरीचं कंटाळीकरण असेल, जे की तुम्हाला जी कायमस्वरूपी नोकरी लागणार होती ती फक्त तुमच्या 11 महिन्यावर नोकरी आणून ठेवलेली आहे। जे की ते 11 महिने झाल्यानंतर त्यांना वाटलं उद्या त्याला लात मारून बाहेर काढायचं, तुम्हाला लात मारून टाकू शकत। पुन्हा दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही जे आतापर्यंत 10वी आहे, 12वी आहे, माझं PhD शिक्षण झालंय, म्हणजे शिक्षणातील सर्वोच्च पदवी जी आहे ती मी घेतली आहे। ती का घेऊ शकलो, कारण मला गावामध्ये जी शाळा आहे ती अतिशय माफक आणि दर्जाचं शिक्षण भेटलं, जे की मला अडूनही शाळेत मी शिक्षण घेतलं। जे की तुमचं जीवन जगण्याचा जसा मूलभूत अधिकार आहे तसाच अधिकार तुमचा शिक्षण घेण्याचा आहे, तुम्हाला चांगलं आरोग्य मिळण्याचा अधिकार आहे, तसाच रोजगार मिळण्याचा तुमचा हक्क आहे। हा हक्क आणि हे अधिकार हे शिंदे सरकार, फक्त आपला विशिष्ट कोणत्या शिंदे सरकार म्हणून किंवा कोणत्या विशिष्ट सरकार म्हणून आपला विरोध नाही, जे कोणतं सरकार हे आपलं जनविरोधी धोरण आणेल त्या जनविरोधी धोरणाला आपला विरोध करणं, त्याच्याविरुद्ध संघर्ष करणं हे आपलं आद्यव्यक्त कर्तव्य आहे। जर आपण एकत्र नाही आलो तर हा भविष्य असेल, आपलं भवितव्य असेल, आपली पिढी असेल, ती आपल्याला कदापि मान्य करणार नाही। आता मग सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज, आपला देश सतत गुलामीत राहिलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती केली आणि इतक्या लोकांचं स्वराज्य तुम्हाला मिळवून दिलं। स्वराज्य म्हणजे काय, त्यांनी स्वतः राजेशाही पद्धत नाही, त्यांनी गोर गरीब सामान्य हट्टा पगड जातीतल्या सवंगड्याला एकत्र करून स्वतःचं राज्य निर्माण केलं। ते राज्य भांडवलाच्या घाशात घालण्याचं काम हे शिंदे सरकार करत आहे। आपल्याला आपलं छत्रपती स्वराज्य वाचवायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं काम करावं लागेल आणि यांच्याबरोबर गनिमी काम असेल, रस्त्यावरची लढाई असेल किंवा इतर कोणत्या लोक असेल, तुम्हाला लढावं लागेल, त्याशिवाय ही लढाई यशस्वी होणार नाही। हा फक्त वळणी पुरता मुद्दा नाहीये मित्रांनो, हा फक्त आपल्या बीड जिल्ह्यापुरता मारायचा नाहीये, हा प्रश्न आपल्या जिल्ह्याचा, देशाचा आहे। जर ही लढाई आज लावला नाही तर आपलं भविष्य आपल्याला कधी माफ करणार नाही। आज आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमलात, शाळेतील 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी 100% विद्यार्थी या ठिकाणी जमलात। मित्रांनो, हे उद्याच्या लढाईचं द्योतक आहे। जे शिकलेत, सवरलेत, नोकरीला लागलेत, दुकानं चालवतायत, पेपर मध्ये वाचतायत, पण तरीही गप्प आहेत, जे शंड आहेत त्यांना हे उत्तर आहेत। ही पोरं झोपलेली नाहीत, ही पोरं छाताडावर बसणार आहेत। मित्रांनो, शांतता, शांतता। बघा, शाळेमध्ये तुम्ही लहानपणापासून येता, शाळेमध्ये शिकता, त्या ठिकाणी टिफिन आणता, परंतु रोज सर्वच विद्यार्थी टिफिन आणतात असं नाही, रोज सर्वांच्याच घरी चूल पेटते असं नाही, आणि ज्या ज्या वेळेस कुणाच्या घरी चूल पेटत नाही, ज्या ज्या वेळेस कुणी टिफिन आणत नाही, त्या वेळेस तुम्ही त्यांना मदत करता, त्या वेळेस तुम्ही अर्धी चतकोर मित्रांना, मैत्रिणींना मदत करता आणि त्यांचं पोट भरता। आणि मग शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था आणि सरकार काय असतं, तर अर्धपोटी भुकेले जे फीस भरू शकत नाही त्यांच्यासाठी ही सार्वजनिक व्यवस्था लावलेली असते, की जे फीस भरू शकत नाहीत, ज्यांचे पालक पुरेसं कमवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी जिल्हा परिषद शाळा असतील, ST ची व्यवस्था असेल, राशनची व्यवस्था असेल, ही अशा पद्धतीची व्यवस्था असते। आणि मग काय केलं जातं, ज्या ज्या वेळेस सरकार सत्तेमध्ये येतं त्या वेळेस तिजोरीला बोकं पाडण्याचं एक कलमी कार्यक्रम राबवला जातो। तिजोरीला बोकं पाडणं म्हणजे काय केलं जातं, गावातल्या राशन दुकान पासून, गावातल्या रोड पासून तर शाळेपर्यंत प्रत्येक ठिकाणी मलिदा खाल्ला जातो। आणि तो मलिदा खाता खाता एका बाजूला त्या बाजूचा मलिदा खायचा आणि दुसऱ्या बाजूला शाळा मोफत करायच्या सोडून शाळा प्रायव्हेट करायच्या, शाळेची फीस वाढवायची आणि शाळेची फीस वाढवत असताना दुसऱ्या बाजूला सरकारी शाळा कशा खालावल्या जातील, सरकारी शाळेमध्ये कसं शिकवलं जाणार नाही याचे प्रयत्न करायचे। आणि मग आपण आपल्या मायबापाला काय म्हणतो, मला गाईड पाहिजे,
मला चांगली पुस्तकं पाहिजेत, मला शहरात जायचंय, मला या शाळेत शिकायचं नाही. आणि आपण टप्प्याटप्प्यानं काय करतो, गावातली शाळा असेल, गावातली बालवाडी असेल, तिथले विद्यार्थी संख्या कमी करत जातो. आणि आपण कुठे ऍडमिशन घेतो, शहरातल्या इंग्रजी माध्यमच्या शाळेत ऍडमिशन घेतो, खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन घेतो. आणि त्याच वेळेस शासनाला संधी मिळते आणि शासन काय म्हणतं की ह्या सरकारी शाळा आम्हाला काय होत नाहीत, परवडत नाहीत. मित्रांनो, अशाच पद्धतीचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, समान व्यवस्थेमध्ये, सार्वजनिक व्यवस्थेमध्ये, शेतकऱ्यांच्या बाबतीत, जिनिंगच्या बाबतीत झालेलं आहे. मित्रांनो, या जिनिंग कोणाच्या होत्या, शेजारची जिनिंग कोणाची होती, फेडरेशन कोणाचं होतं, हे सगळं सरकारी मालमत्ता होती. परंतु जाणून बुजून सरकारच्या धोरणानं आणि सरकारच्या व्यवस्थेनं ही सार्वजनिक व्यवस्था डबघाईला आणायची आणि नंतर काय करायची, प्रायव्हेट करायची. मित्रांनो, तुमचं फक्त शिक्षण बुडवण्यासाठी ही प्रायव्हेट करायची नसते, तर ती जिनिंग असेल, ती शाळा असेल, ते बस स्टँड असेल, ते मोक्याच्या ठिकाणी असतं. तुम्हाला एखादं घर जर 200-400 स्क्वेअर फीटचं बांधायचं असलं तर 10-10 लाख, 20-20 लाख रुपये लागतात. एवढी महाग जागा मोक्याच्या ठिकाणी असते. ही मोक्याच्या ठिकाणची जागा त्यांना घशात घालायची असते, म्हणून तुमच्या शाळेची जागा मोक्याच्या ठिकाणची आहे. आणि तुम्ही जे शिकून जी जागा बळकवणार आहेत, कलेक्टर होणार आहेत, तहसीलदार होणार आहेत, शिक्षक होणार आहे, ही जागा सुद्धा मोक्याची आहे. ही जागा त्यांच्या पोरांना पाहिजे, ही जागा त्यांच्या बाप भाऊंना पाहिजे, त्यांच्या बच्चांना पाहिजे, या गरिबांच्या पोरांना मिळू नये याच्यासाठी तुमच्या नोकरीची मोक्याची जागा त्यांना घालवायची आहे, शाळाची मोक्याची जागा घालवायची आहे. आणि त्याच्यासाठी हे षडयंत्र त्यांनी केलेलं आहे. परंतु एवढी पिढी जर जागी झाली असेल तर हे षडयंत्र फार काळ चालणार नाही. हे मिंदे सरकार, शिंदे सरकार, पवार सरकार आणि फडणवीस सरकार हे तुमच्या ताकदीनं आपण घालवल्याशिवाय राहायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मध्ये जे तहसीलदार महोदय बसतायत, तहसीलदार महोदयांचं पण मागच्या महिन्यामध्ये 11 महिन्याची ऑर्डर निघाली होती, वडवणीची नाही. एका ठिकाणची तहसीलदारांचं सुद्धा नेमणूक किती महिन्यासाठी झाली होती, 11 महिन्यासाठी. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तालुक्याचे प्रथम न्यायाधीश कोण असतात, तर तहसीलदार असतात. अरे तहसीलदारच तुम्ही घरगडी करणार असाल तर मायबाप शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना कुठला न्याय देणार आहेत? जो न्यायाधीश आहे तो न्यायाधीश जर घरकामासारखा, सालासारखा ज्वारी आणि बाजरीवर किंवा 11 महिन्याच्या पगारावर ठेवणार असाल, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आमच्यासारखा महाराष्ट्रातून खूप मोठा आवाज त्या ठिकाणी निघाला. आणि आवाज निघाल्यानंतर, मोर्चे निघाल्यानंतर तो कायदा किंवा ती ऑर्डर तात्पुरती मागे घेतलेली आहे. परंतु तहसीलदाराची ऑर्डर मागे घेतली आहे म्हणून नाही. मित्रांनो, 35,000 नोकऱ्या असतील, 35,000 जागा असतील. त्या 35,000 जागा या सरकारनं आता खाजगी पद्धतीनं, जिथं कोणतंही आरक्षण नाही, गोरगरिबाची पोरं नाही, ज्याच्याकडे माल आहे, ज्याच्याकडे ताल आहे, त्याचेच फक्त जागा भरले जातील, त्याच्याच घरची पोरं मोठे होतील आणि तीच नोकरीला लागतील. आणि इकडे या ठिकाणी आपण दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली, दुसऱ्या बाजूला धनगर बांधवांच्या नेतृत्वाखाली आपण आरक्षणाची मागणी करतोय. आरक्षण आपण घेऊ मित्रांनो, पण आरक्षण घेतल्यानंतर नोकऱ्या कुठे आहेत? आणि त्या नोकऱ्या टिकवण्यासाठी, त्या 35,000चं खाजगीकरणाची ही हाणून पाडण्यासाठी तुम्हाला आम्हाला लढायचंय. तुम्ही आम्ही लढू आणि ते हाणून पाडू. मित्रांनो, आज आपण खूप मोठ्या संख्येनं जमलाय. खाजगीकरण असेल, कंत्राटीकरण असेल, हे तर आपण हाणून पाडणार आहे. पण मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी याच्यानंतरही लक्षात घेतल्या पाहिजेत. मित्रांनो, जेव्हा आम्ही शाळा कॉलेजेस मध्ये शिकत होतो त्यावेळेस शाळा समबंध करा, विद्यार्थी आपला आवाज कायम करा, एवढं बोलतो. फारसं काही बोलण्यासारखं इथं नाहीये. ज्या ज्या वेळेस वेळ असेल त्या त्या वेळेस विद्यार्थी मंडळी सगळी, सर्व पक्षांची, सगळ्या संघटनेची लोक आपल्याला हाक देतील. त्या त्यावेळेस आपण सगळं विसरून, आणि फक्त एवढंच नाही, आपल्या घरी गेल्यानंतर मोठ्या भावाला, मामाला, काकाला, वडिलाला, चुलत्याला सगळ्यांना सांगा की बाबा आमचा अजून नाळ वाढली नाही, पण आम्ही तहसीलवर गेलो. तुम्ही काय झोपलात की काय? आमच्या शाळा बंद करायला लागल्यात आणि तुम्ही झोपताय.
त्यामुळे विरोधी जन आंदोलन वडवणीच्या वतीनं आज वडवणी तहसील कार्यावरती जे काही गव्हर्नमेंटने 2-3 जे काही विद्यार्थ्यांच्या युवकांच्या आणि या महाराष्ट्र राज्यातल्या जनतेला देशोधडीला लावण्याचे जे काही 3 GR केलेले याचा विरोध करण्यासाठी, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेले. हजारोच्या संख्येने वडवणी तालुक्याच्या इतिहासामध्ये असा विद्यार्थ्यांचा, युवकांचा आक्रोश आजवर आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी जन आंदोलनाने या आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, कर्मचारी, कष्टकरी, ऊसतोड कामगार व वडवणी तालुक्यातील नागरिकांचे मी सर्वप्रथम खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी जन आंदोलन वडवणीच्या वतीनं जाहीर आभार व्यक्त करतो. या गव्हर्नमेंटनी जे 3 त्याच्यातला नंबर 1 ज्या काही जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ह्या जिल्हा परिषदच्या शाळा खाजगी कंपन्यांना चालवायला देण्याचा जो काही GR काढलेला आहे, हा GR पहिल्यांदा वापस घेतला पाहिजे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जवळपास 138 विभागातील ज्या काही नोकऱ्या आहेत, ह्या अगोदर कायम तत्वावर त्याची नेमणूक केली जायची. पण आज जर ह्या गव्हर्नमेंटनी पाहिलं तर 9 खाजगी कंपन्यांना याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे आणि 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ह्या ज्या काही नोकऱ्या आहेत, ह्या नोकऱ्या भरणार आहेत. जिथं हे कॉन्ट्रॅक्ट आलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊन आल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर स्पर्धा परीक्षा करणारे असे लाखो विद्यार्थी आहेत, हजारो विद्यार्थी आहेत. पाठीमागं तलाठी भरतीची जाहिरात निघली होती. जवळपास 12 लाखापेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी, पदवीधरांनी याची परीक्षा दिलेली आणि ह्याचं चलन जर पाहायला गेलं तर 900 रुपये आणि 1000 रुपये याचं चलन होतं. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रामधला जो काही विद्यार्थी आहे, जो स्पर्धा परीक्षेकडे वळलेला जो काही विद्यार्थी आहे, हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी या कुटुंबातील विद्यार्थी आहे आणि त्याला हे चलन परवडणार नाही. आम्ही या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रातल्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या ज्या काही परीक्षा आहेत, ह्या सर्व परीक्षा ह्या निशुल्क करण्यात याव्या. कारण इथला जो काही विद्यार्थी आहे तो प्रत्येक गोष्टीच्या माध्यमातून त्याच्या आई वडील आपल्याला टॅक्स पे करतात आणि टॅक्स पे करत असल्यामुळं हा जो काही खर्च आहे हा तुम्ही त्या टॅक्स मधून करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नोकऱ्याचं जर पाहायला गेलं तर 2014च्या अगोदर या सत्तेमध्ये बसलेले जे काही लोक आहेत, हे लोक म्हणले होते की वर्षाला 2 कोटी रोजगार देऊ, पण त्यांनी रोजगार दिले नाही. उलट नोटबंदी सारखा जो काही निर्णय त्यांनी लागू करून लाखो रोजगार त्यांनी काढून घेण्याचं काम केलेलं आहे. यांचे फक्त जे काही अमित शहाचा जो काही मुलगा आहे जय शहा, त्याला आजचे दिन आलेले आहेत. या देशातल्या शेतकऱ्याच्या लेकराला आजचे दिन आलेले नाही. या देशातल्या कामगाराच्या, कष्टकऱ्याच्या, शेतमजुराच्या, सर्वसामान्याच्या लेकराला आजचे दिन आलेले नाहीत. वर ह्यांची मजुरी इतकी की हे असे स्टेटमेंट देतात, जबाबदार लोक आहेत, केंद्रीय मंत्री, हे स्टेटमेंट देतात की जर तुम्हाला रोजगार नसेल तर तुम्ही भजे तळा, पकोडी तळा, कुठं वडापाव विका. आम्ही कामाला लाजत नाही. आम्ही कष्टकरी मायबापाची लेकरं आहेत, आम्ही कामाला लाजणार नाहीत. पण आमचे मायबाप उन्हातानाच दिवस रात्र शेतामध्ये घाम गाळून त्यांनी आम्हाला BA, BCom, BSc ग्रॅज्युएशन केलं, PhD सारखं उच्च शिक्षण दिलं. हे आम्हाला काय वडापाव विकण्यासाठी दिलं नाही, भजे पकोडे विकण्यासाठी दिलं नाही, तर या देशात IAS त्याच्यानंतर तहसीलदार, जिल्हाधिकारी, SP असे मोठमोठे अधिकारी बनून या देशाची सेवा करण्यासाठी ते आम्हाला शिकवतात. याची या सत्तेतल्या लोकांनी कुठंतरी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन असे निर्णय जे विद्यार्थ्यांच्या विरोध आहेत हे अत्यंत लवकरात लवकर मागे घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर कोविड महामारी आत्ताच आपल्याकडे येऊन गेली. त्याच्यामध्ये कोविड काळामध्ये आपण आपल्या कुटुंबातले, आपल्या मित्र परिवारातले आणि अत्यंत आपल्या जवळचे असे प्रत्येकाने एक तरी माणूस गमावलाय. तर हे माणूस गमावण्याचं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे आपल्या आरोग्य व्यवस्थेचे. आपली आरोग्य व्यवस्था ही अत्यंत ढिसाळ अशी आरोग्य व्यवस्था आहे. देशाच्या आर्थिक बजेटमध्ये आरोग्यावर, शिक्षणावर आणि नोकऱ्यांवरती अधिकाधिक खर्च होणं अत्यंत आवश्यक आहे. जर आपली आरोग्य व्यवस्था सक्षम असती तर आपल्यापासून जे कोविड महामारीमध्ये जी लोक गेलेत, ही लोक आज आपल्यामध्ये दिसली असती. त्याच्यामुळे आम्ही खाजगीकरण, कंत्राटीकरण विरोधी जन आंदोलन एक मागणी करतोय की हे जे काय 3
काळे जे काही GR आहेत ह्याला काळे GRच आम्ही म्हणणार, कारण हे आम्हाला देशोधडीला लावण्याचं काम करतायत, जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचं काम करतायत, त्याच्यानंतर नोकऱ्या आमच्यापासून हिरावून घेण्याचं काम करतायत आणि आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत आता जे काही मी बोललो तर सरकारी दवाखान्यांचं देखील खाजगीकरण करण्याच्या GR आता आलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातले 5 प्राथमिक आरोग्य केंद्र हे खाजगी माणसाला चालवण्यासाठी देण्याचं पत्र आत्ताच काही दिवसापूर्वी आलेलं आहे. तर ह्या सर्व गोष्टीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे निर्णय तात्काळ वापस घेण्याची आम्ही खाजगीकरण कंत्राटीकरण विरोधी जन आंदोलनाच्या वतीने मागणी करतो. आणि रविवारी बीड कलेक्टर ऑफिसवर देखील अशाच प्रकारचा ह्याच मागण्यांना घेऊन मोर्चा आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी, सर्व नागरिकांनी लाखोच्या संख्येनं, मी शेकडोच्या आणि हजारोच्या म्हणत नाहीये, लाखोच्या संख्येनं आपण बीड कलेक्टरवर येण्याचं काम करायचंय. कारण कधीही पाहायला गेलं तर हक्काच्या लढाईमध्ये कधीच कुणाला निमंत्रण पाठवले जात नाहीत. ज्याचा जमीर जिवंत असतो, ज्याचा स्वाभिमान जिवंत असतो, जो माणूस मनाने जिवंत असतो, शरीरात तर सगळेच जिवंत आहेत, पण ज्याचा जमीर जिंदा आहे तो या लढाईमध्ये स्वतः स्वयंपूर्तीनं उतरतो आणि या मोर्चा आंदोलनामधून अभी नाही तो कभी नाही. जर आपण आज विरोध केला नाही तर येणारी जी काही पिढी आहे ही येणारी पिढी आपल्याला जाब विचारेल. ज्यावेळेस 2023 मध्ये गव्हर्नमेंट असे विरोधातले जे काही निर्णय घेत होतं त्यावेळेस तुम्ही काय झोपला होतात का काय, असा प्रश्न ही जी काय माझे लहान भाऊ आहेत हे आपल्याला विचारणार आहेत. मी वडवणी तालुक्यातल्या सर्व नागरिकांना एक आव्हान करू इच्छितो की आपण जनजागृती मोठ्या प्रमाणात करा. तुम्ही जे जन्माला घातलेले आहेत हे नक्कीच वाघाचे बछडे आहेत, वाघिणी आहेत. जे काय आज या ठिकाणी आलेले होते तहसीलवर ते निश्चितच एक कुठंतरी स्वाभिमानी तुमचे मुलं मुली आहेत. आपणही कुठंतरी त्यांना पाठिंबा देणं आवश्यक आहे आणि ते एवढे लहान असून त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या अधिकारासाठी जर रस्त्यावर उतरत असाल तर आपण देखील कुठंतरी रस्त्यावर उतरणं अत्यंत आवश्यक आहे. एवढं मी बोलतो आणि या लढ्यामध्ये सामील होण्याचं आपल्याला आव्हान करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.